नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जाहिरात क्रमांक 114 आणि 115/2023 याच्या संदर्भामध्ये त्यांचे जे डेट्स आलेले आहेत, एक्झाम डेट्स, त्या संदर्भात चर्चा केली होती. आणि शेवटची जी डेट होती 4 जुलैपासून ते ऑगस्टच्या शेवटच्या तारखेपर्यंतच्या त्या डेट्स होत्या. आणि जे विषय राहिलेले आहेत त्यांची एक्झाम त्यानंतरच्या डेट्सला येतील अशी अपेक्षा असताना मध्येच एक ट्विस्ट आहे. MPSC असिस्टंट प्रोफेसर 114/2023 आणि 115/2023 या ॲडव्हर्टाइजमेंट संदर्भात या मधल्या काळामध्ये जे डेट्स आहेत, ज्या आत्तापर्यंत जाहीर झालेले डेट्स आहेत, एखादा पेपर 10 तारखेला असेल, नंतर 17 तारखेला असेल, नंतर 20 तारखेला असेल, तर हे ज्या मधल्या रिकाम्या डेट्स आहेत अशामध्ये हे पेपर आलेले आहेत. म्हणजे ऑगस्टमध्येच अजून 4 विषयांचे जो जाहिराती आपलं एक्झाम डेट्स जाहीर झालेले आहेत त्या आलेल्या आहेत. त्यामुळे आता आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे हे गृहीत धरून चला. MPSC सहाय्यक प्राध्यापक ॲडव्हर्टाइजमेंट 114/2023 आणि 115/2023 याच्यासाठी तुम्हाला मॅक्सिमम पिरियड हा ऑगस्टपर्यंत तुमच्या एक्झाम संपणार आहेत असं गृहीत धरून चला. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या सब्जेक्टचा सिलेबस अजूनही आलेला नाही आहे तो लवकरात लवकर येईल. शुअर पुढच्या 8 दिवसामध्ये ते तुमच्या डेट्स क्लिअर झालेले असतील, या बाबतीमध्ये काही शंका नाही आहे. तुमचं प्रिपरेशन चालू ठेवा. इतर कोणत्याही गोष्टीकडे आता लक्ष देण्याची गरज नाही. वेळ खूप जवळ आलेली आहे. तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. MPSCमध्ये कुठे काही घोळ होत नाही, कुठे काही चालत नाही, काहीच नाही, कोणतीच गोष्ट होत नाही असं जर कोणी तुम्हाला जर काही सांगत असेल तर ते चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे हे गृहीत धरून चला. आणि तुम्ही जर यापूर्वी सुरुवात केलेली असेल, 6 महिने, 8 महिने, वर्ष झालं सुरुवात केलेली असेल, तर नक्कीच तुम्ही स्पर्धेमध्ये आहात. पण फक्त आयत्या वेळेला नेट आणि सेट पास आहे म्हणून जर तुम्ही या परीक्षेकडे पाहत असाल की नेटसारखी परीक्षा आपण पास आहोत आणि मग त्या सब्जेक्टची एक्झाम आहे, तर मात्र मग हे फक्त मुर्गजर ठरणार आहे. ज्यांनी अगोदरपासून तयारी केलेली आहे त्यांच्यासाठी हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे. ज्यांनी आयोगाच्या या अगोदरच्या प्रश्नपत्रिका फॉलो केलेल्या आहेत, नेट सेटच्या प्रश्नपत्रिकांच्या तुलनामध्ये हार्ड लेवल किंवा डिफिकल्टी लेवल MPSCची असेल किंवा UPSCची असेल खूप हार्ड असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तशा प्रकारची जर तयारी आपण केलेली नसेल तर मात्र मग आपल्याला आपल्या कॅरियरचे दुसरे पर्याय शोधावे लागतील. फक्त द्यायची म्हणून परीक्षा देणारे जवळपास 70-80% असेच असतात. मूळ स्पर्धा तुमची 10%ही नाही, 5% कॅन्डिडेटसोबत आहे. लक्षात ठेवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद.